महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर पलटले आणि माझ्या अंतर्मनानंही मला धोका दिला असं अशोक खरात तुरुंगात फुटफुटतायत. धक्कादायक बाब म्हणजे महिलांसोबत जे कृत्य केलं हा पूजा विधीचाच एक भाग असल्याचं देखील या भोंदू अशोक खरातनं म्हटलंय. आता यापुढे मी माझ्या स्वतःच्याच मेंदूचं ऐकणार असल्याचं पोलीस चौकशीत त्याने सांगितलं. भोंदू अशोक खरातचं नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेलं ओकस प्रॉपर्टी कार्यालय देखील काल SID पथकाकडून सील करण्यात आलंय. त्यामुळे पोलीस चौकशीत भोंदू बाबा या कार्यालयाबाबत आणखी काय फुटफुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.